धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे. 1000 झाडातल्या आंब्याच्या बागेतली जवळजवळ 2000 झाडं अक्षरशः करपून गेलेत, राख झालेली आहे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावता महाळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितलाय, ह्या संतांनी कामात देव सांगितलाय. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावता महाराजांना भेटायला आरणला आलेत आणि त्यांच्याच ह्या पावन भूमीमध्ये तीर्थक्षेत्र आरणमध्ये आपली आंब्याची 11,000 झाडांची बाग आहे. आजचं तापमान जर आपण विचारात घेतलं तर आज 44+ तापमान आहे आणि मी ज्या कॅनॉलमध्ये उभा आहे तो कॅनॉल गेले 6 महिने कोरडा ठणठणीत आहे. मागच्या आठवड्यात पडसाळेची काही गायकवाडवाडीची मंडळी कॅनॉलवर उपोषणाला बसली होती. ह्या कॅनॉल विभागाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि त्यांचे सगळे प्रशासनातले अधिकारी ह्या कॅनॉलवरनं फिरून गेले आणि 2 दिवसात पाणी तुमच्या भागात येईल असं आश्वासन दिलं. त्या माणसानं उपोषण सोडलं. पाणी त्या दिवशी फक्त 21 तारखेला पाणी फक्त आम्हाला पाणी बघता आलं. सकाळी 10ला पाणी आलं आणि रात्री 9ला तर पूर्ण बंद झालं. आज 4 दिवस झालं हा कॅनॉल कोरडा आहे. ज्या शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना 1992 साली फळबाग लागवड योजना लागू केली आणि त्याचाच परिणाम म्हणून आमच्यासारखा एखादा शेतकरी आंब्याची बाग लावतोय, पेरूची लावतोय, डाळिंब लावतोय, बोर लावतोय. आज माढा तालुक्यातल्या पंचक्रोशीमध्ये किंवा आरणगावच्या पंचक्रोशीमध्ये हजारो एकर बागा आहेत ज्या आज जगवण्याची गरज आहे. मी गेले वर्षभर पालकमंत्री असतील, या इरिगेशन विभागाचे SA असतील, इकडचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यांच्याशी संपर्क करतोय, पाठपुरावा करतोय. किमान एक आवर्तन आम्हाला उजनी धरणाच्या पाण्याचं मिळावं, कारण हा किलोमीटरचा हा फाटा आहे आमच्या भागातला आणि त्याचं टेलला आम्ही आहोत. धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे. आज माझ्याच ह्या 11,000 झाडातल्या आंब्याच्या बागेतली जवळजवळ 2000 झाडं अक्षरशः करपून गेलेत, राख झालेली आहे. कालच मी एक छोटासा व्हिडिओ तयार केला होता आणि तोही अपलोड केला माझ्या यूट्यूब चॅनलला की किमान शासनानं, आमचं म्हणणं काय नाही, सगळीकडे पाणी द्या, पण समान पाणी वाटप कायदा जो आहे किंवा शासनाचं धोरण आहे टेल टू हेड, एवढं जरी ह्या शासनानं केलं तरी आमच्यासारखा शेतकरी उभा राहू शकतोय. मोडून पडला संसार जरी मोडला नाही, कणा पाठीवरती थाप ठेवून लढ म्हणा, अशा पद्धतीनं हा दुष्काळी भागातला शेतकरी कसा तरी तग धरून आहे. आज या हजारो एकर बागा, ज्या पवारसाहेबांचं स्वप्न होतं की हा सुद्धा भाग, कारण माढा तालुक्याचं प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये साहेबांनी केलेलं आहे माढा लोकसभा मतदारसंघाचं, आणि त्या मतदारसंघासाठी म्हणून खूप मोठं प्रयत्न साहेबांच्या माध्यमातून झालं आहे आणि त्यांच्या धोरणाला हरताळ फासायचं काम दुर्दैवानं म्हणावं वाटतं की हे शासन करीत आहे. तर आमची सगळं अर्थकारण मोडू शकतं आहे, त्याच्याकडे थोडं बघा, एवढीच अपेक्षा. लवकरात लवकर आम्हाला पाणी द्या हीच सावताचरणी आणि शासनाच्या माध्यमातून विनंती करतो. धन्यवाद.